नियमित रोजगार, कायमस्वरूपी नियमित रोजगार, मानधनात दुप्पट वाढ झालीच पाहिजे. कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. अरे कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. हमारी मांगे पूरी करो, वरना खुर्ची खाली करो. अरे हमारी मांगे पूरी करो, वरना खुर्ची खाली करो. वरना खुर्ची खाली करो. घाबरू नका, आपण दिले. कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. हमारी मांगे पूर्ण करो, खाली करो. वरना खुर्ची खाली करो. हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है. भारत माता की जय, भारत माता की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, पुण्यश्लोक अहिल्या देवींचा विजय असो, पुण्यश्लोक अहिल्या देवींचा विजय असो, फुले शाहू आंबेडकरांचा विजय असो, फुले शाहू आंबेडकरांचा विजय असो, एकलव्यांचा विजय असो, भगवान वीर एकलव्यांचा विजय असो. संविधान संविधान जिंदाबाद, संविधान जिंदाबाद. भारतीय राज्य घटनेचा विजय असो, भारतीय राज्य घटनेचा विजय असो. आज माझ्या महाराष्ट्रातील माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ, तर सगळे लाडके भाऊ आणि लाडक्या बहिणींच्या रोजगाराचा आणि भविष्याच्या प्रयत्नासाठी अभिलाल दादाचा लाईव्ह करा तुम्ही सगळेजण. हा केलं तर सगळ्यांच्या भविष्यासाठी आपलं नेतृत्व बालाजी चाकूरकर साहेब असतील, तुकाराम बाबा असतील, साबळे साहेब असतील, हरिभाऊ राठोड असतील, चव्हाण साहेब असतील, अभिलाल दादा देवरे असतील आणि तसेच माझ्या महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्याचे महिला जिल्हाध्यक्ष आणि पुरुष जिल्हाध्यक्ष गेल्या एका वर्षापासून सातत्याने हाडाचं कार्य करत आहेत, रक्ताचं पाणी करत आहेत. माझ्या बापाच्या संविधानावर विश्वास ठेवून अभिलाल देवरेने 16 दिवस अन्नत्याग, 3 दिवस धरणे आंदोलन, 19 दिवस बलिदान दिलं. 24 दिवस पर्यंत बालाजी चाकूरकर साहेबांनी आंदोलन केले. 5 दिवस तुकाराम बाबांनी अन्नत्याग उपोषण केलं. साबळे साहेब असतील, राठोड साहेब असतील, चव्हाण साहेब असतील, तसेच माझ्या महाराष्ट्रातील सर्व प्रशिक्षणार्थी माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ यांनी सुद्धा प्रत्येक वेळेस आपल्या शक्तीने, आपल्या ताकदीने सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांच्या मागे उपस्थित राहिले असते. पाठीमागचे इकडे जागा भरून उपस्थित घ्या. राहत असताना कधीही माझ्या लाडक्या बहिणींनी आणि लाडक्या भाऊंनी घराची परिस्थितीकडे लक्ष दिलं नाही. छोट्या छोट्या मुलांना घेऊन माझ्या लाडक्या बहिणी आज आमच्या एकनाथ मामांच्या घराजवळ आलेल्या आहेत. प्रत्येकाचं स्वप्न फक्त एकच आहे की मामा तुम्ही आम्हाला मुलगी दिली, आमचं लग्न केलं, आता आमचा संसार सुखाने आम्हाला नांदू द्या, आमचा संसार सुखाने नांदू द्या, आमच्या संसारामध्ये तुम्ही तेढा आणू नका, एवढंच आम्ही विनंती करत आहोत. कारण माझं अभिलाल देवरे आणि एकनाथ मामांचं आमचं 3 पिढीचं नातं आहे. कारण एकनाथ मामा शिंदे परिवारात येतात आणि अभिलाल देवरे देवरे परिवारात येतात. माझा आजोबा सुद्धा शिंदेचा भाचा होता, जवाई होता. माझा वडील सुद्धा शिंदेचा भाचा होता, जवाई होता. आणि अभिलाल देवरे सुद्धा शिंदेचा भाचा आणि जवाई हा. आम्हाला एकनाथ मामांची मुलगी दिलेली आहे. कविता ही शिंदे परिवाराची आहे.
म्हणून ते आमच्या नात्याने मामा जरी असले पण ते आमचे सासरे आहेत आणि त्यांच्या मुलांचा या कविताच्या परिवाराचा सांभाळ करणं या महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडक्या भाऊंच्या परिवाराचा सांभाळ करणं हे माझ्या एकनाथ शिंदे मामांचं कर्तव्य आहे. बरोबर आहे का? कारण माझा मामा एवढा निर्लज्ज नाही. कारण माझा मामा अतिशय चलाक आहेत, अतिशय हुशार आहेत. गरिबीची जाण घेतलेली आहे. गरिबी काय आहे ते त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती आहे. बरोबर आहे साहेब? तुम्हीच बसला पालखून कारण माझा मामा अतिशय रिक्षा चालवून या ठाणे जिल्ह्यामध्ये आनंद दिघे साहेबांचा वारसा अरे इकडे नाही, इकडे बरोबर. आणि बाळासाहेब ठाकरेंचा विचार या ठाणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत माझ्या मामाने घेऊन गेले. तुम्ही कुणी पदाधिकारी हे करणार? माझ्या एकनाथ मामाने अतिशय गरिबीचा कष्ट घेतलेला आहे. गरिबीनं संसार उभा केलेला आहे आणि गरिबीचा संसार उभा करणाऱ्या माणसाला माहिती असतं संघर्ष काय असतं. मॅडम इकडे या, इकडे या पुढे. आणि संघर्षमय जीवन जगत असताना अरे इकडे या, सांगितलं ना तुम्हाला. संघर्षमय जीवन जगत माझं जर असताना ऐकत तर तुम्ही ऐकता कुणाचं? गरिबीचा संसार करत असताना माणसाला अतिशय मला इकडे छोट्या मोठ्या गोष्टीची जाण असते. बसा. तसे माझ्या एकनाथ मामांना सुद्धा या परिवाराची या प्रशिक्षणार्थीची जाण असली पाहिजे. कारण मामाने अतिशय मोठं दुःख बघितलेलं आहे. माझ्या एकनाथ मामा शिंदे आज जरी राज्याचे मुख्यमंत्री असतील परंतु एकनाथ मामाने रिक्षा चालत असताना आणि एखाद्या संघटनाचं काम करत असताना त्यांनी काबाड कष्ट करत असताना त्यांनी 2 मुलं गमावलेले आहेत. जर त्यांनी 2 मुलं गमावले असतील छोट्याशा चिमुकल्या बाळांना जरी भगवंताने त्यांच्यापासून हिरावून घेतलेला असेल पण तरी ते हताश झाले नाही, ते निराश झाले नाही. आता एकनाथ मामांना फक्त एकच नंबर प्रार्थना आहे की मामा ज्या प्रकारे तुमच्यावर दुःख आहे त्या दुःखामध्ये अभिलाष देवरा सोबत महाराष्ट्रातील 1,34,000 दुःखात सामील आहेत. आहात की नाही? मामाचं दुःख म्हणजे आपलं दुःख, मामाचं सुख म्हणजे आपलं सुख. कारण एकनाथ मामा आपल्या जीवाभावाचे आहे. माझा 3 पिढीचा नाता आहे. ज्या प्रकारे मामाला दुःख आलं आणि ते दुःख आपल्यावर येऊ नये त्याच्यासाठी मामाने काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे मामाने? तर आपल्याला सांभाळून घेतलं पाहिजे. आपल्याला सांभाळून घेतलं पाहिजे. ज्या प्रकारे त्यांनी 2 मुलं गमावले स्वतःचे त्या प्रकारे या बाच्यांना गमवू नका मामा. हा तुमचा अभिलाष देवरे जवळ आहे. तुमच्या मुलीला जर आयुष्यभर तिचं सौभाग्य होतील असा आशीर्वाद भेटला पाहिजे असेल तर तुम्ही या बाच्याचं दुःख समजून घ्या. त्या माझ्या लाडक्या बहिणी समजून घ्या आणि आमच्या जीवावर आम्हाला खेळू देऊ नका. एवढीच महाराष्ट्रातील तमाम प्रशिक्षणार्थींच्या माध्यमातून आमची विनंती आहे. बरोबर आहे की नाही? बरोबर. कारण जे दुःख तुम्ही बघितलं ते दुःख आम्हाला बघू देऊ नका. अन्यथा येणारा कर जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, महानगरपालिका असेल या वेळेस हे बाचे तुम्हाला सोडणार नाही. अभिलाष तुम्हाला माफ करणार नाही. आम्हाला दुसऱ्याच्या टेजवरती बसवण्याची अपेक्षा करू नका मामा. ज्यावेळेस आम्ही दुसऱ्याच्या टेजवरती बसण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस तुमचा टेजचा प्रत्येक पाया हलायला लागेल. प्रत्येक टेजवरती माझा तरुण गावापासून तर जिल्ह्यापर्यंत तालुक्यापासून तर राज्यापर्यंत प्रत्येकाच्या झोपडी तर झोपडी जाण्यापर्यंत ते मागे विसरणार नाही, मागे हटणार नाही. मागे राहणार की तुम्ही नाही. प्रत्येकाच्या टेजवरती जाण्यासाठी आमच्यामध्ये धाडस आहे. कारण मामा तुम्ही आम्हाला 334 दिवस प्रशिक्षण दिलेलं आहे. मी स्वतः अभिलाष देवरे
25/9/2024 पासून तर 24/8/2025 पर्यंत अखंड एकही मिनिटाचा ब्रेक न घेता जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रशिक्षण घेतलेलं. अहो मामा, आम्हाला तुम्ही प्रशिक्षण दिलंच कुठं? आम्हाला तुम्ही नोकरी दिली होती. आम्ही तुमच्याकडे भीक मागत नाही, आम्ही तुमच्याकडे हक्क मागत आहे आणि आमचा हक्क मिळवण्याचा प्रयत्न करू नका. अन्यथा तुमच्यावर मागे जे दुःख आलेलं होतं ते दुःख तुमच्या अजूनपर्यंत तुमच्याकडे येण्याशिवाय राहणार. मी वर्ग शिक्षक म्हणून काम केलं. त्या एका वर्षामध्ये गावातल्या चिमुकल्या बाळकांना, वर्गातल्या 3रीच्या मुलांना घडवलेलं आहे. असेल तर परजाणून घ्या मामा, 3रीच्या मुलांना वेळचे पाडे जमत नाही. माझ्या 3रीचा विद्यार्थी आज पवन बुद्ध पाटील सारखा विद्यार्थी माझा 25चा पाडा पाठ करतो. आता बस तोंडी पाहून अभिराज जेवढ्याची शिकाची आत्मविश्वास आहे. एक शिक्षक कसा असला पाहिजे, या आदर्श नेतृत्व जर तुम्हाला पाहिजे असेल तर या प्रशिक्षणार्थ्यांमध्ये तुम्हाला दिसते. मामा, जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रत्येकाला फक्त एकच माहिती होतं. जिल्हा परिषद शाळेमध्ये ज्या पण गोष्टी घडतात ती मराठी मीडियम असते, म्हणजे फक्त मराठी शिकवलं जातं असं प्रत्येकाला वाटत असतं. पण तुमचा भाचा, तुमचा जवळ अभिलाल दादाने एक आदर्श करून दाखवलेला. आदर्श म्हणजे माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला क पासून तर ये पर्यंत, ये पासून तर झेड पर्यंत इंग्लिश आणि मराठी छोटी मोठी बाराखडी माझा विद्यार्थी तोंडी पाठ करतो आणि ते पण फळ्यावर. मामा सर, हे सुद्धा आमचं शिक्षण माझा विद्यार्थी फळ्यावर घेतो. ही जी ताकद असेल तर अभिलाष देवरा सारख्या 1,34,000 तरुणांमध्ये आहे. कारण आम्ही एकाच क्षेत्रात नाही मामा. ज्या प्रकारे मी शिक्षक झालो, तुमच्या तुम्ही आम्हाला जो त्रास दिला, आमच्यापासून आमचा रोजगार हिसकवण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामुळे मी वकील सुद्धा झालो मामा. वकील सुद्धा झालो. साहेब, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी तुमचा लहान भाऊ आहे. मी गेल्या एका वर्षामध्ये माझा हक्क तरी काय होत, मला हक्क तरी काय मिळेल. मी बेगर मध्ये राहणारा विद्यार्थी, मला मार्गदर्शन करीत फोन करेल किंवा जर वकिलांचा सल्ला घेतला तर वकील फी तरी काय घेतील. माझी बायको 200 रुपये रोजाने कामाला जाते, म्हणून मी आत्मविश्वासाने आणि चिंतेने नेटवरती अभ्यास केला आणि भारतीय राज्य गटाचा एवढा मोठा अभ्यास केला. मी लहानपणापासून मोठे होतो आणि त्यामुळे मला गीतेचा अभ्यास होताच. या युद्धात सिद्धांती मामा गात्राने म्हणून अर्जुन शस्त्र खाली टाकतो तेव्हा भगवंत सूत्रमृत बोलला सांगून मनात सूत्रभाव काढून टाको, युद्ध आहे पुढचं निश्चय. तुझ्या समोर 100 कौरव जरी असतील तर तुमची भाऊबंदकी जरी असेल पण तुम्ही 5 पांडव चित्तेने काम करा. या 100% तुमच्या पाठीमागे आहे, याला कारण भगवंत तुमच्या पाठीमागे. स्वयं भगवंत ज्या वेळेस अर्जुनाला सांगतात की अर्जुना घाबरू नकोस, हताश होऊ नकोस, निराश होऊ नकोस, लढ आणि विजय 100% तुमचा आहे. त्या गीतेचा अभ्यास अभिलाष देवरेने केलेला आहे माझ्या जन्म स्वाध्याय परिवारामध्ये. त्याच प्रकारे मी अमृताचं माझ्या बापाचं जे संविधान आहे मला माहिती आहे. एखादा गरीबाचा मुलगा असताना त्याला सजासजी कोणी सारा देत नाही. कोणी देतं का सारा? नाही. बालाजी पाटील मोठ्या मनाचे आहे.
तुकाराम बाबा मोठे मनाचे आहेत, साहेब चव्हाण साहेब मोठे मनाचे आहेत, अभिलाल दादा तेवढे मोठे मनाचे आहेत की तुमच्या सोबत खंबीरपणे उभे आहेत. मान्य तुम्हाला? परंतु या गोरगरिबाच्या मुलाच्या पाठीमागे कोणी उभं राहत नाही. तशाच प्रकारचं जीवन माझ्या बाबासाहेब आंबेडकरांचं सुद्धा होतं. माझ्या बाबासाहेब आंबेडकरांनी उमरटाच्या बाहेर अभ्यास करून आज यशस्वी झाले आहेत. त्यांचा एक छोटासा प्रसंग आहे. हालाकीची परिस्थिती होते आणि हालाकीच्या परिस्थितीमध्ये माझ्या बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस शिक्षण देण्यासाठी बाहेर देशात जातात आणि रामजी बाबा त्यांच्या सोबत असतात. हा बोला ना सर. घरात हालाकीची परिस्थिती खाण्यासाठी डोंगरीमध्ये फक्त एकच भाकर असते. उद्या सर जातून तिकडे सर. आणि बाबासाहेब तिकडे जायचं. शाळेमधून येत असताना हो सर वडिलांचं चालेल. कर्तव्य म्हणून रामजी बाबा त्यांना जेवण वाढून देतात. बाबासाहेब जेवणाला बसतात. सातत्याने 1-2 दिवस होत असतात. आणि त्यावेळेस बाबासाहेबांच्या मनात प्रश्न निर्माण होतात. ढालकीमध्ये बघितलं तर फक्त एकच भाकर. ढालकीमध्ये बघितलं फक्त एकच भाकर आहे. पण माझे बाबा खात तर काय? माझा बाबासाहेब आंबेडकर अतिशय चलाक होते, अतिशय हुशार होते आणि त्यांनी ओळखलं की माझा बाप मला पोटभर खाऊ घालल्याशिवाय स्वतः खात नसेल आणि ढालकीमध्ये भाकर असले तर ते फक्त एकच दिसते. आवाज पोहोचतो का दादा? आंदोलन आणि चालू आहे एकच भाकर दिसत आहे आणि ती भाकर मी खाऊन गेलो तर आंदोलन बाप बसेल सर. जातून दुपारून तिकडे जातून म्हणून बाबांना विचारतो आपलं संविधान चौक की बाबा ठाणेले ढालकीमध्ये फक्त एकच भाकर आहे, मी खाल्ली तर तुम्ही काय खात असाल? तुम्ही कसं जगणार? आणि जगण्यासाठी तर माणसाला अन्न लागतं. माझ्या बापाने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर रामजी बाबाने ठामपणे दिलं. अरे भीमराव बेटा, तू माझा विचार करतोस परंतु मी संपूर्ण जगाचा विचार करत आहे. मी संपूर्ण जगाचा विचार करत आहे. आज ज्या प्रकारे तुला संघर्ष करावा लागत आहे, येणाऱ्या काळामध्ये कोणाला संघर्ष करावा लागणार नाही. याच्यासाठी तुला शिक्षण घेणं अतिशय महत्वाचं आहे. आणि ते शिक्षण घेऊन माझं पोट या भाकरीने भागणार नाही, तर माझं पोट त्या भाकरीने भागेल ज्याने तुझी सही त्या कागदावर जाईल आणि त्यांना भाकर मिळेल. त्यावेळेस या जगातला पहिला बाप म्हणून रामजी बाबा म्हणून माझं नाव अभिमानाने लोक घेतील आणि भीमराव आंबेडकर म्हणून तुझं नाव अभिमानाने घेतील. त्यावेळेस माझा भेट माझ्या प्रशिक्षणार्थी मित्रांनो, मला तेच म्हणायचं आहे. माझ्या बाबासाहेब सारखाच माझ्या रामजी बाबा सारखा अभिलाल देवरे सुद्धा अन्न ताक 16 दिवस केलं आणि 3 दिवस धरणे आंदोलन केलं. तर अभिलाल देवरेने सुद्धा तोच विचार केला की माझा या भाकरीने पोट भागणार नाही, तर माझं पोट भाकरीने भागेल ज्या दिवशी 1,34,000 माझ्या प्रशिक्षणार्थ्यांना नोकरी मिळेल, त्यांना भाकर मिळेल. त्याच्या पोटात गेली म्हणजे माझ्या पोटात जाईल आणि त्या भाकरीने माझं पोट भागेल. मान्य आहे का तुम्हाला? साहेब, माझ्या भीमरावांनी, माझ्या बाबासाहेब आंबेडकरांनी जे शिक्षण घेतलं तेच शिक्षण आम्ही घेतलं. आम्ही त्यांच्या मुलं आहोत आणि आमच्या लाडक्या बहिणी लाडक्या भाऊंना सुद्धा तुम्ही त्याच पद्धतीने तुमची सही करा. एकनाथ शिंदे साहेब तुम्ही तुमची सही करा. देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा तुम्ही सही करा. माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकाराचं फेड करा आणि माझ्या महाराष्ट्रातील 1,34,000 तरुणांना न्याय द्या. न्याय द्या. यात तुमच्या दुसरे तिसरे कोणी नाही. याच्या दुसऱ्यांना कोणी दुश्मन नाही, तर हे तुमचे लेकर आहात, हे तुमचे भाचे आणि बाचे आहेत. मामा, तुम्हाला मला एकच प्रश्न विचारायचा आहे.
अहो कामगाराला सुद्धा रोजगाराची हमी दिली जाते की नाही? कामगाराला सुद्धा रोजगाराची हमी दिली जाते. आम्ही एवढे पापी आहात का? आम्ही तर तुमचे भाचे आहात. आम्हाला का रोजगाराची हमी देऊ शकत नाही मामा? आम्हाला का रोजगाराची हमी देऊ शकत नाही? अहो या ठिकाणी 12वीचा तरुण जरी असला, माझी ताई असली, तरी आम्ही 6000 मध्ये काम केलं. एकनाथ मामा, देवेंद्र मामा, अजित मामा, तुमचा झाडू पुसा करणारी माझी ताई ती सुद्धा 6000 मध्ये काम करणार नाही. पण माझी शिकलेली ताई 6000 मध्ये काम करत होती. माझा शिकलेला भाऊ 6000 मध्ये काम करत होता, 8000 मध्ये काम करत होता, 10000 मध्ये काम करत होता. आम्ही जरी सर्व धर्म समभाव असेल, पण मामा आम्ही तुमचे भाचे आहोत. कारण तुम्ही माझ्या आईला, माझ्या ताईला तुम्ही 1500 रुपये देऊन माझ्या ताईला तुम्ही लाडकी बहीण म्हटलेलं आहे आणि आम्हाला तुम्ही लाडके भाऊ म्हटलेलं आहे. मग आमचा जर तुम्ही फक्त मतदानाच्या एवढेच लाड करत होते, तर आम्ही आता एवढं पापी झालो का? कामापुरतं मामा तुम्ही कौश मामा आहात का मामा? या प्रश्नाचं उत्तर विचारण्यासाठी तुमचा भाचा इथं आहे. मामा तुम्ही कौश मामा बनू नका. आणि अभिलाल देवरीला तुम्ही कृष्ण बनवू नका. कारण ज्या वेळेस कौश मामाचा नाश करण्यासाठी कृष्ण जन्माला येतो, तर त्यावेळेस कृष्णाचा विजय होतो हे विसरू नका. माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडक्या भाऊंना सुद्धा तुम्ही न्याय द्यावा. कारण या ठिकाणी माझ्या फक्त जिल्हा परिषद शाळेत नव्हे, तर आमच्या प्रत्येक आस्थापनावर माझा भाऊ एखादा गाडी चालक असेल, एसटी डेपो मध्ये आहे, स्वतःच्या जीवावर उधार होऊन माझा भाऊ एसटी चालवत होता. 11 महिन्यापर्यंत त्यांनी एसटी चालवली. बरोबर आहे का? मामा माझ्या भाऊने कधी विचार केला नाही हो. माझ्या ताईने कधी विचार केला नाही हो. स्वतःच्या परिवाराचा विचार केला नाही. माझ्या भाऊने त्या ताईचा कुंकू पुसला आणि त्या एसटीचे टेरिंग हातात घेतले आणि 11 महिने तुमचे टेरिंग चालवले. मामा ब्रेक के बाद मध्ये ब्रेक मध्ये आलो आता फक्त जाहिरात घोषणा अशा द्यायच्या, आता खाली ठेवून नाही, दोन मुठी वळायच्या आणि घोषणा देताना दोन्ही हात असं बी नाही, एकदम जोश जरा जोश पाहिजे. पुन्हा सांगायची गरज पडणार नाही ना. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचा अरे आमच्या मागण्या मान्य करा. पुन्हा हात खाली उडाला बघा, ते कोंड्यासारखं असं मध्ये करा असे वरती खणखणीत हात वरी होऊन खाली झाला पाहिजे. व्यायाम करतो का नाही रामदेव बाबा? असं असं मुरदुसासारखं नाही करायचं. कॅमेऱ्यामध्ये महाराष्ट्र बघणार आहे, देश बघणार आहे. आता एकनाथ मामाच्या गावात काय चाललंय म्हणून. युवा हे कसा राहतो? युवा हा वायूसारखा असतो. प्रशिक्षित तरुणांना कायमस्वरूपी नियमित रोजगार. प्रशिक्षित तरुणांना कायमस्वरूपी नियमित रोजगार. अरे कोण म्हणतंय देत नाही? अरे कोण म्हणतंय देत नाही? अरे कोण म्हणतंय देत नाही? मानधना दुप्पट वाढ झालीच पाहिजे. मानधना दुप्पट वाढ झालीच पाहिजे. अरे होत कशी नाही? अरे होत कशी नाही?
अरे होत कशी नाही इन्क्लाब जिंदाबाद इन्क्लाब जिंदाबाद इन्क्लाब जिंदाबाद इन्क्लाब जिंदाबाद अरे हमारी मांगे पूरी करो वरना खुर्ची खाली करो एकच म्हणायचं वरना खुर्ची खाली करो पुणे पूरी करो गडबड तुला अरे हमारी मांगे पूरी करो वरना खुर्ची खाली करो लोका ते मध्ये मुर्दूसासारखे झाले बघा इकडल्या बाजूला कोण कोण हात खाली केला नव्हता ते मुर्दूस म्हणजे काय माहित असते का आपली ग्रामीण भाषा अरे हमारी मांगे पूरी करो वरना खुर्ची खाली करो अरे हमारी मांगे पूरी करो वरना खुर्ची खाली करो इन्क्लाब जिंदाबाद इन्क्लाब जिंदाबाद इन्क्लाब जिंदाबाद इन्क्लाब जिंदाबाद इन्क्लाब जिंदाबाद भारत माता की जय भारत माता की जय माता की जय गौ माता की जय इनकी माता की जय उनकी माता की जय धरती माता की जय भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम भारत माता की जय जय श्री राम जय श्री राम जय श्रीराम म्हणायचं जरा अंगात संचारलं पाहिजे जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम मामाच्या गावाला जाऊया हक्काचा रोजगार मिळवूया 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 अरे मामाच्या गावाला जाऊया हक्काचा रोजगार मिळवूया अरे कुठून मामाच्या गावातून मामाच्या ठाण्यातून अरे कुठून मामाच्या गावातून अरे कुठून मामाच्या ठाण्यातून मामाच्या ठाण्यातून अरे कुठून 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 मामाच्या ठाण्यातून आता कसं म्हणलं प्रशिक्षणार्थी म्हणतील तसं नाहीतर बालाजी पाटील म्हणतील तसं म्हणतात नाही प्रशिक्षणार्थी आता कसं आता कसं प्रशिक्षणार्थी म्हणतील तसं आता कसं प्रशिक्षणार्थी म्हणतील तसं खोटं बोलायचं नाही कॉफी करायची नाही खोटं बोलायचं नाही कॉफी करायची नाही दिलेला शब्द पाळायचा दिलेला शब्द पाळायचा दिलेला शब्द पाळायचा पाळायचा दिलेला शब्द पाळायचा एकनाथ मामा दिलेला शब्द पाळायचा एकनाथ मामा दिलेला शब्द पाळायचा नाहीतर मी म्हणे एकनाथ मामा दिलेला शब्द पाळायचा अहो एकनाथ मामा दिलेला शब्द पाळायचा अहो देवेंद्र भाऊ दिलेला शब्द पाळायचा अहो अजित दादा दिलेला शब्द पाळायचा अहो मंगल प्रभाची लोढा दिलेला शब्द पाळा अहो महायुती सरकार दिलेला शब्द पाळा अहो महायुती सरकार दिलेला शब्द पाळा दिलेला शब्द पाळा दिलेला शब्द पाळा पाहिजे कोणता दिलता शब्द काय त्या स्थापनेमध्ये आपण प्रशिक्षण घेऊ त्याच आस्थापनेमध्ये कायम करू म्हणून त्यांनी आपल्याला शब्द दिला होता त्याच्यामुळं आपणाला या प्रशिक्षणार्थ्याला ज्या आस्थापनेमध्ये त्यांनी आपल्याला प्रशिक्षण दिलं म्हणतात कामकरण केलंय प्रशिक्षण उलट दिलंय आपण त्यांना पण ठीक आहे तुम्ही प्रशिक्षण दिलंय आम्ही ते मान्य केलंय प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार प्रशिक्षणार्थ्याला कायमस्वरूपी रोजगार पाहिजे आमच्या महाराष्ट्र
राज्यातल्या 1,75,000 प्रशिक्षणार्थी युवक आणि युवतींचं प्रशिक्षण 11 महिन्याचं पूर्ण झालेलं आहे. आमचं आंदोलन जानेवारी महिन्यापासून आमचं आंदोलन चालू झालेलं आहे. जानेवारीमध्ये चालू केलेल्या आंदोलनाला मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्य सरकारनं 5 महिन्याची मुदतवाढ करून आम्हाला दिलेला आहे. एक्सटेन्शन आमची मागणी एक्सटेन्शन नाही. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्हाला कायमस्वरूपी रोजगार देतो म्हणून तुम्ही सांगितलंय. तर या प्रशिक्षणार्थ्याला ज्या आस्थापनेमध्ये यांनी प्रशिक्षण घेतलंय त्याच आस्थापनेमध्ये कायमस्वरूपी रोजगार मिळाला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये मजुरांना, अशिक्षितांना, अडाणी लोकांना कायमस्वरूपी रोजगाराची हमी देणारा कायदा या राज्यानं तयार केलेला आहे. तर या शिकलेल्या पोरांना आणि या शिकलेल्या पोरींना मात्र 5-5 पदव्या घेऊन सुद्धा त्यांना शिक्षणाची कुठेच रोजगाराची हमी देणारा कायदा या राज्यामध्ये नाही. म्हणून राज्य सरकारला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की या सुशिक्षितांना कायमस्वरूपी रोजगार देणारा, रोजगाराची हमी देणारा कायदा या विधानसभेमध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये झाला पाहिजे आणि यांच्या मानधनामध्ये दुप्पट वाढ झाली पाहिजे. अन्यथा यापेक्षा आंदोलन आम्ही तीव्र करू. आज आम्ही मामाच्या गावाला आलेलो आहे. या ठिकाणी पहा, 1 महिन्याचं बाळ घेऊन आमची युवती या ठिकाणी आलेली आहे. 1 महिन्याचं बाळ घेऊन डिलेव्हरी झाल्यानंतर 15 दिवसानं आस्थापना गाठून शाळेमध्ये शिकवण्याचं काम माझ्या या युवती बहादर तरुणीनं केलेलं आहे. तिच्या डोळ्यातले अश्रू पहा, तिच्या काखेतलं, तिच्या पोटीतलं बाळ पहा. आणि या सरकारला जर थोडीशी तरी माया, दया आणि कुठेतरी सहानुभूती असेल तर सत्तेच्या खुर्चीसाठी तुम्ही लाडकी बहीण, लाडका भाऊ म्हणलात. आता ह्या लाडक्या बहिणीचे लाडके मुलं आणि मुली म्हणजे एकनाथ मामाच्या, देवा भाऊच्या, अजित पवारच्या, या महायुती सरकारच्या भाच्या आणि भाची या ठिकाणी तुम्हाला अर्धटाहो फोडण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. हमारे मांगे पूरी करो, कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही. मामाने सांगितलं नाही रे. हॅलो पप्पा, मोबाईलवर यूट्यूबला TV9 मराठी लाईव्ह करा. TV9 लाईव्ह बातम्या मागा, लाईव्ह. अजून दिवसभर आहे. आता तुमचं हे धनागाती भाषेत एवढे लाईव्ह बोलायचं अजून त्याच्यावर काय भारत माता की जय. भारत
माता की हे बघा, मला तुमच्यामध्ये दोष दिसत नाही. असं तुमचा उत्साह आझाद मैदानासारखा काय चुका लागल्यात का? नाही. भुका नाही लागल्या. जरा थोडाफार दोष लागतो. ते कसं बोलतात? अरे असं कसं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. अरे असा कसा देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. अरे असा कसा देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. अरे हमारी मांगे पूरी करो, वरना कुर्सी खाली करो. अरे हमारी मांगे पूरी करो. वरना कुर्सी खाली करो. हम सब एक है. 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 प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी नियमित रोजगार. मिळालाच पाहिजे. हे इकडले काय तुमच्या हातात लकवे मारलेत का मधले इकडले कडचे बोला कायमस्वरूपी नियमित रोजगार. मिळालाच पाहिजे. कायमस्वरूपी नियमित रोजगार. मिळालाच पाहिजे. कायमस्वरूपी नियमित रोजगार. मिळालाच पाहिजे. कोण म्हणताय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणताय देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. अरे कोण म्हणताय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणताय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणताय देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. अरे कोण म्हणताय देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. अरे कोण म्हणताय देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. हमारी मांगे पूरी करो, वरना कुर्सी खाली करो. अरे हमारी मांगे पूरी करो. वरना कुर्सी खाली करो. हम सब एक है. 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 भारत माता की जय. हम सब एक है. भारत माता की जय. हम सब एक है. भारत माता की जय. हम सब एक है. छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. हम सब एक है. हम सब एक है. भारत माता की जय. भारत माता की जय. हम सब एक है. हम सब एक है. भारत माता की जय. हम सब एक है. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा विजय असो. हम सब एक है. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. हम सब एक है. हम सब एक है. हमारी मांगे पूरी करो, वरना कुर्सी खाली करो. 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 हमारी मांगे पूरी करो. वरना कुर्सी खाली करो. हम सब एक है. हम सब एक है. भारत माता की जय. भारत माता की जय. हमारी मांगे पूरी करो. तुमच्यामधून घोषणा होत्या. जरा बसल्या बसल्या घोषणा चालू करा. हा, ठीक आहे मॅडम. अरे एकच मागणी, एकच मागणी, कायम रोजगार. एकच मागणी. कायम रोजगार. न्याय द्या, न्याय द्या. मुख्यमंत्री साहेब न्याय द्या. न्याय द्या, न्याय द्या म्हणलं तर मुख्यमंत्री साहेब न्याय द्या म्हणायचं. ओके, न्याय द्या, न्याय द्या. मुख्यमंत्री साहेब न्याय द्या. न्याय द्या, न्याय द्या. अरे एकच मागणी, अरे एकच मागणी. कायम रोजगार. कोण म्हणतात देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. अरे कोण म्हणतात देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. भारत माता की जय. भारत
जय अरे एकच मागणी कायमस्वरूपी रोजगार एकच मागणी कायमस्वरूपी रोजगार कोण म्हणतात देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही कोण म्हणतात देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही मायबाप सरकार नका करू बेरोजगार ओके मायबाप सरकार नका करू बेरोजगार मायबाप सरकार नका करू बेरोजगार एकनाथ मामाच्या गावामध्ये एकनाथ मामाच्या लाडक्या बहिणीचे मुलगा आणि मुली आजा आणि आजी आज कायमस्वरूपी हे सांगण्यासाठी आज या ठिकाणी मोठ्या संख्येने नाही ते मग महिना 4-5 दिवसामध्ये आपण निवडणुकीच्या अगोदर लाडका भाऊ जा करून दे ना बाकीचे आहे माझं बाकीचे नाही आहे ते एक महिना चालूच राहणार दिवसभर फोन बंदच नाही होत आज. त्यांनी शिक्षण केलं हॅलो. आंदोलन केलं त्याला पाठिंबा दिला. दोन्ही कार्यकाळाचा संपला. आता कार्यकाळ संपल्यानंतर 11 महिन्याचा प्रमाणपत्र हा प्रश्न भेडसावतोय. म्हणून या ठिकाणी हॅलो 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 या प्रशिक्षणार्थी दुःख आणि वेदना या सरकारनं लक्षात घेऊन आपल्याला या राज्यामध्ये बेरोजगार तरुणाचा जो प्रश्न आपल्यावर आलेला आहे, तो बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी जर राज्य सरकार जर वेळीच पावलं आपण उचललं तर येणाऱ्या काळामध्ये नेपाळसारखी परिस्थिती आपल्या राज्यामध्ये सुद्धा उद्भवू शकते. याचा जरा आता राज्य सरकारनं विचार केला पाहिजे. आपल्या राज्यामध्ये साधू संतांचा पुरुषांचा महापुरुषांचा राज्य आहे आणि या राज्यामध्ये पुढे आम्ही पाहू शकत नाही. आम्ही या ठिकाणी एकनाथ मामाच्या गावामध्ये जर आम्हाला जर कायमस्वरूपी रोजगार मिळेपर्यंत आणि क्लिअर मिळेपर्यंत या ठिकाणी आम्ही काळी दिवाळी साजरी करण्याचा आम्ही निर्णय घेतला होता. पण आमच्या एकनाथ मामा लाडके मामा यांनी आणि पोलीस प्रशासनानं या विभागाचे सीपी या विभागाचे डीसीपी या विभागाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी नायब उपायुक्त या सर्व अधिकाऱ्यांनी एक पिक्चर मधला करार व्हावा अशा प्रकारची भेट आमची प्रशिक्षणार्थ्यांच्या शिष्टमंडळाची हात नाक्यावर सगळे रस्ते थांबून एकनाथ मामाने आम्हाला भेट दिली आणि भेट दिल्यामुळं हे दूरचं आंदोलन 8 दिवसासाठी आम्ही या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आज आंदोलन करून हे 8 दिवस 5 दिवसामध्ये कार्यालयीन कामकाजाच्या पिरियडमध्ये एकनाथ मामा आणि राज्याचे मुख्यमंत्री आम्हाला कायमस्वरूपी रोजगार देण्यासाठी निर्णय घेतील का यासाठी आम्ही त्यांना 5 दिवस देणार आहोत. कारण काल आम्हाला सविस्तर 10 मिनिटाची भेट आम्हाला एकनाथ मामाने दिलेली आहे. म्हणून 5 दिवसानंतर जर राज्य सरकार आम्हाला कायमस्वरूपी रोजगार देण्यामध्ये चाल एकनाथ मामाच्या दारामध्ये आज संख्या ही होऊन आज आम्ही काल वातावरण चांगलं बनलं. पोलीस प्रशासनाने एकनाथ मामाने आम्हाला आश्वासित केलंय की तुम्हाला मी रोजगार दिल्याशिवाय बंद बसणार नाही. मी आपण मुख्यमंत्री महोदयांना बोलतो असं सांगितलंय. हे बोललेले शब्द जर पाळत असतील तर आम्हाला इथे यायची गरज नाही. काळजी नाही तर या सरकारमधल्या मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील मंत्री असतील यांना लाडू करंजा अनारशा गुलाबजामुन दिवाळीमध्ये खाऊ देणार नाही. आम्ही ही दिवाळी साजरी करणार नाही. आम्ही ही दिवाळी पुढच्या रविवारपासून ठाण्यामध्ये एकनाथ मामाच्या दारात येऊन ही दिवाळी काळी दिवाळी साजरी करू. फक्त आम्ही 5 दिवस स्थगित केली. TV9 मराठी चॅनल चालू कर बातम्या लाईव्ह मोबाईलवर मागवाय TV9
टी व्ही नाही लाईव्ह टाकली पप्पा सांगतो हां हा मोबाईलवर मागवली टी व्ही नाही मला जी मीडिया मागवली नाही ती मीडिया मदत बसून जा. इकडं बसा तुम्ही सगळे जी मीडिया हॅलो मुंबईलो हो कुठं बघू आता काय होते हो